जयेशदादा पाटील यांचा सोन्या होता, छोटा सोन्या आणि आपला राजा। ही गाडी खूप भारी सुंदर पळायची, बिंजोडला जाईल त्या मैदानात ते दोघं गुलाल घेत होते, काय बोलाल? हा, ती सोन्या आणि राजा ही येऊन जोडीत होती आणि आम्हाला कोणी का नाही नाव फिरवलं तरी आम्हाला आशा होत नव्हती अशी की आमची गाडी परेल। सोन्या आणि राजा ही 100% गुलातच राहायची आणि आम्ही घरची गाडी केलो, पण आम्हाला गाडी खेळायची होती। म्हणजे आमचा काय होता का बकासूरची एकदा तरी आमची शर्यत व्हावा। आता विराट आता नंबर मध्ये पळतोय आणि पब्लिक बोलते की नंबर मध्ये आलाय, नंबर मध्ये गाडी खेळतोय, तर तेव्हा आम्ही समजू का विराट नंबर। मेहबूब पण आपलाच बैल आहे ना, मेहबूब आणि विराट कधीतरी जुळून येईल आणि मेहबूब आणि विराट एकदा तरी गाडी पळेल। मित्रांनो, बिनजोडची एक मोठी शर्यत आज आपल्याला पिरकाली मैदानात पाहायला भेटली। महबूब सोबत कशेल्याचा किस्मत होता आणि तलोजा मजकूर यांचा विराट आणि संदीपबाई माली यांचा बिच्छू होता। एक महत्वपूर्ण शर्यत होती, काय बोलाल दादा आजच्या शर्यतीबद्दल? आजच्या शर्यतीबद्दल खूप अभिमान आहे आम्हाला का विराटने गुलाल दिला आणि सतत आले, जेव्हापासून विराट आले त्यापासून गुलाल ठेवले विराटने। दादा, हा आपला विराट याच वर्षी उतरलाय का? याच वर्षी उतरले आणि सलग 6वा गुलाल आहे विराटचा। आणि कोणाच्या नावाने विराट धावला जातो? विराट आमची चिमुकली आता नितीन गावंड त्याच्या गावाने। दादा, म्हणजे गेले 2-3 वर्ष म्हणजे आपला तलोजा मजकूर राजा 0003 आणि पावर ही जोडी एवढी फेमस होती की जाईल त्या मैदानात गुलाल घेत होती, काय बोलाल? त्या जोडीला लोक बघासाठी रात्र झाली तरी लोक शर्यत झाल्याशिवाय घरी जात नव्हतं। ती जोडी एक येऊन जोडी म्हणून मुंबईमध्ये झाली होती आणि आता प्रत्येकाचा एक एक काल असतो, एकेकाचा दिवस असतो, तसाप्रमाणे आता विराटचा आणि विराट बोलतोय राजा आणि पावरचा जरा बॅटरी होता, त्यामुळं विराट जरा दादा काय बोलाल? म्हणजे जयेशदादा पाटील यांचा सोन्या होता, छोटा सोन्या आणि आपला राजा। ही गाडी खूप भारी सुंदर पळायची, बिंजोडला जाईल त्या मैदानात ते दोघं गुलाल घेत होते, काय बोलाल? हा, ती सोन्या आणि राजा ही येऊन जोडीत होती आणि आम्हाला कोणी का नाही नाव फिरवलं तरी आम्हाला आशा होत नव्हती अशी की आमची गाडी परेल। सोन्या आणि राजा ही 100% गुलातच राहायची आणि अंतरानच व्हायचं अंतर। नक्कीच, आणि तलोजा मजकूरचा म्हणजे नंबरातच खेळ खेळायचा, तर आता तुम्ही हिंमत पण केली होती तिथे घाटावरती बकासूर सोबत, तेव्हा राजा होता, काही कारणाने आपले हार झाली, पण शर्यत खेळली मोठीच केली बकासूर सोबत, काय बोलाल? कसं काय? आमची पण अपेक्षा होती का नंबर मध्ये जाऊन गाडी खेळायची होती आणि आमची पण आशा होती का खेळायची गाडी, मग आम्ही पण गाडी असं म्हणजे कॅन्सल नाही का झाली आमची, तर आम्ही घरची गाडी बोलवली। गाडी कॅन्सल होत होती काही कारणास्तव, पण आम्ही घरची गाडी केलो, पण आम्हाला गाडी खेळायची होती। म्हणजे आमचा काय होता का बकासूरची एकदा तरी आमची शर्यत व्हावा अपेक्षा होती आणि शर्यत बकासूरची आणि आमची हार झाली, पण आमच्या काय आम्ही पण नाराज झालो। आमची गाडी थोडी काही कारणास्तव बाहेर गेली, त्यामुळे आम्ही थोडा नाराज झालो होतो। नक्कीच, पण कसा एक ज्या महाराष्ट्रातला देव ज्याला मानला तो बकासूर, राखूर त्यांचा ठोका, प्रत्येकाची इच्छा असते की त्याच्यासोबत शर्यत म्हणजे पैऱ्यामध्ये किंवा विरुद्ध शर्यत व्हावा, कारण आपल्या बैलाचं नाव मुंबईमध्ये तर फेमस आहे, पण घाटावरती सुद्धा फेमस व्हावा, पण काही कारणास्तव ते विजयाचा गुलाल घेतला गेला नाही। पण काय आता राजा पावर आपल्याला दिसत नाही। राजा पावर आता 1 तारखेपासून राजा येईल मैदानाला, तर त्याला या 2025 मध्ये जरा त्याचा दिवस जरा असं, त्यामुळे 2026 मधून तो निघणार मैदानाला 1 तारखेपासून। कसं काय वाटलं आज? विराट खूप तुफान पळाला आणि त्याला संदीपबाई माली यांच्या बिच्छूची साथ होती। विराट बोलतोय आता आम्ही पण त्याला 1 नंबर मध्ये अजूनपर्यंत आम्ही बोललो ना, तर 1 नंबर मध्ये बोलतो। जी पब्लिक बोलल का विराट आता नंबर मध्ये पळतोय आणि पब्लिक बोलते की नंबर मध्ये आलाय, नंबर मध्ये गाडी खेळतोय, तर तेव्हा आम्ही समजू का विराट नंबर मध्ये आले। आता समजलं की विराट घोड्या बैलामध्ये पळालेला बैल आहे, कोणाच्या दावणीला होता आधी? आबा म्हणून शिर्डीचा आमचा आबाच्या घोड्यामध्ये पळाला, एकही शर्यत अजूनपर्यंत घोड्यामध्ये पडला नाही आणि 3 जिल्ह्यामध्ये त्याचं नाव आहे तिकडे घोड्यात। नक्कीच, आणि मुंबईला येऊन किती गुलाल झाले विराटचे? मुंबईला येऊन 6 गुलाल झाले सलग। मामा काय बोलाल तुम्ही? राजा पावरला तर तुम्ही जवळून बघितलंय आणि तुम्हाला मारलेलं सुद्धा आहे त्यांनी,
पण तरी सुद्धा तुम्ही मैदानात असं त्या राजा पवारला घेताना आज राजा पवारची कमी हा विराट भरून काढेल का? काढेन हा, नक्कीच काढेन. आजची शर्यत बघितली, काय वाटलं शर्यत बघताना? हो, राजाच्या वरचा आहे तो हम्म. राजा. 5व्या गाडीला त्यांनी 1 नंबरची गाडी खायला लागला तो. नक्कीच आज महाराष्ट्रातला म्हणजे बिनजोडचा बोलला मथुर सोबत जो पळालेला महबूब, म्हणजे आज त्याने खूप मैदान जिंकलेत आणि एक नामवंत बैल होता आणि एवढ्या मोठ्या बैलामध्ये आपली शर्यत झाली आणि विजयाचा गुलाल घेतला, कारण तोही नमदी टॉपचा आहे. काय बोलाल मेहरबान बैलाबद्दल, काय बोलाल? नाही, मेहरबान चांगला बैल आहे, त्याची आपली संबंध चांगला आहे. त्याने आज पण मागला बैल ते आपण देऊ शकतात. दादा तुम्हाला काय भीती होती का, कारण एवढा मोठे बैल होते आणि त्याच्यामध्ये आपला विराट होता नौखा मुंबईच्या बिनजोडसाठी? भीती तर नव्हती त्याची, कारण की त्याच्यावर आम्हाला आशा पण आहे. आम्ही त्याच्या पलनावरून आम्ही बोलताय की तो गाडी कोणाची मारू शकतो आणि मेहबूब पण आपलाच बैल आहे ना. मेहबूब आणि विराट कधीतरी जुलून येईल आणि मेहबूब आणि विराट एकदा तरी गाडी पळेल. आमची आशा की मेहबूब आणि विराट पळावा. मग विराटसाठी बिच्छूचं नियोजन कसं काय झालं संदीपभाई माले यांच्या? बिच्छूचं नियोजन आमची पिसारवेला गाडी पळाली होती, त्याच्यानंतर आमच्या मैदानाला त्याच्या पिसारच्या मैदानाच्या अगोदर झालं होता का त्याची गाडी पळवायची. म्हणजे किस्मतचा पैराच होता आम्हाला, हा. किस्मतला आम्ही देव दिला होता. त्यांनी बोललो होतो की गाडी आमची ती गाडी पळणार आहे आणि नंतर गाडीवर आपली ती झाली का नंतर बिच्छू आणि विराट पळू. अच्छा, मग येणारा काल काय मोठमोठ्या शर्यती आपल्याला पाहायला भेटेल का? विराट सोबत नवीन नवीन चांगले चांगले पैरे बघायला भेटेल का? हा, चांगले चांगले आपल्याला चांगले चांगले पहिले आले तर आपण चांगले चांगले पहिल्यात पळू आणि बघू. आता विराट होता तर आशाच आहे का गाड्या खेळेल तो टॉपच्या. आणि राजा पवार कमबॅक करेल परत? राजा 1 तारखेला येणार आणि कमबॅक करणार, कारण की आम्हाला पण आशा आहे की राजा आता एकदम फिट झाले. आता येणार आता बोनोलीचा 31 डिसेंबरचा मैदान, मोठा मैदान आहे, त्या मैदानाचे काही नियोजन वगैरे झाले विराटचे? नियोजन अजूनपर्यंत आमचं नाही झालं. नियोजन आता करा, आम्ही घरी गेले की सगळी पोरा सगळी बसू नियोजन करू, कसा काय कोणाचा पैरा करायचा, आला कोणाचा जर मोठा पैरा तर करू आम्ही नियोजन. नक्कीच शुभेच्छा दादा, जास्त वेळ घेत नाही तुम्हाला. जाता जाता विराट बैलाबद्दल काय बोलाल, कारण की येताच त्यांनी बिनजोडच्या 4-5 शर्यती मला वाटतं जिंकल्या आणि जो कुठेतरी तुम्ही माघार होतं, कारण राजा पवार आजारामध्ये पण होता, शर्यत मैदानामध्ये पण तुम्ही दिसत नव्हता. आता तुम्हाला विराटने पुन्हा मैदानात घेऊन आले, त्या विराट बैलाबद्दल काय बोलाल? राजा पवारच्या नंतर 2 वर्ष बरोबर मजा केली. 3ऱ्या वर्षाला आम्ही खाली घरी बसलो आणि नंतर 4थ्या वर्षाला विराट घरी आला. विराटने आम्हाला बाहेर काढलं. मामा पारख कशी केली विराटला खरेदी करताना? विराटने शर्यतीला 2-3 वेळा गेले, काही बघितला घोड्यात चालतो बैल, त्याच्या मानात ठसला हाच बैल घ्यायचा, तोच बैल घेतला मध्ये. चला, शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालाबद्दल आणि विराट अशीच कामगिरी करत राहील. धन्यवाद. धन्यवाद.